मुलानं केलेला जमीन व्यवहार अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदावरची टांगती तलवार बनलाय। कारण अजित पवार जर पदावर राहणार असतील तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही। त्यामुळेच अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली। पुण्यामधल्या कोरेगाव पार्कातील महारत्नाची 40 एकर जागा अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीने 300 कोटी रुपयांना विकत घेतली। ही जागा आयटी पार्कसाठी विकत घेणार असं दाखवण्यात आलं। त्यासाठी या जमीन व्यवहाराचं 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आलं। पार्थ पवारांच्या कंपनीच्या वतीने दिग्विजय पाटील यांनी शीतल तेजवानी यांच्याशी करार केला। शीतल तेजवानी यांच्या कंपनीकडे या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी होती, पण मुळात महारत्नाच्या जमिनीची अशी पॉवर ऑफ अटर्नी देताच येत नाही आणि या जमिनीची विक्रीही करता येत नाही। त्यामुळे जमिनीचं हे प्रकरण वादात सापडलं। पण चौकशी सुरू झाली आणि मग दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर FIR दाखल झाली। पण कंपनीमध्ये 99% मालकी असलेल्या पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई झाली नाही। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यावर अजित पवारांनी हा व्यवहार रद्द करत असल्याचं सांगितलं खरं, पण त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी काही थांबलेली नाही। काही वर्षांपूर्वी अजित पवारांवर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। चौकशी होईपर्यंत पदापासून दूर राहण्याचा निर्णयही घेतला होता। पण आता मुलाच्या जमीन प्रकरणाच्या बाबतीत मात्र अजित पवार जी भूमिका घेत आहेत त्यातून ते पार्थ पवार यांना वाचवण्याचाच प्रयत्न करतायत का असा सवाल उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।